दरम्यान अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला। संसदेचं अधिवेशन सोडून शहा पुण्यामध्ये फिरतायत। परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी ते कुठे गेले होते असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अमित शहा एकदाही संसदेमध्ये आले नाहीत असेही राऊत म्हणाले। पेपर फुटीला शहांचं गृह खातं जबाबदार आहे असाही आरोप त्यांनी केलाय। गेले 10 दिवस संसदेचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीत। अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाही आणि हे बाहेर पुण्यात भटकत आहेत। हे लोकशाहीचं दुर्दैव आहे। तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, संसदेमध्ये अँटी पेपर लीक बिलावर चर्चा सुरू आहे आणि पेपर फुटीला देशाचं गृह खातं जबाबदार आहे या अपराधाला। मुलांच्या भविष्याचं रक्षण तुम्ही करू शकला नाही। जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे। जनरल डायर नंतर जनरल कायर अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणे राजकारण आणू नका यात राजकारण नाही, हा देशाचा अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय आहे, जो आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून शिकलो। आता मोठं आर्मी वगैरे पुण्यात आणली असं कळलं मला। सगळा महाराष्ट्राचा पोलीस फोर्स पुण्यामध्ये आणलेला आहे। अरे कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहात ना, मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात। एक तर गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा। तुम्ही मूळचे तडीपार गुंड आहात, मग गुंडाने गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं।